हॅलो, हाय, नमस्कार. मी मिताली उपाध्ये. आम्ही मावळकर फेसबुक ग्रुप आणि इंस्टाग्रामचे ग्रुपची ॲडमिन. खूप दिवसांनी हे फेसबुक लाईव्ह करते आहे आणि खूप एक्साइटेड आहे कारण बरेच दिवस झालेत लाईव्ह झालं नव्हतं आणि खूप लोक आपल्याला विचारत होती की अरे लाईव्ह का तुम्ही करत नाही आहात. तर काही वेगवेगळ्या विषयांवरची माहिती मी गोळा करत होती किंवा बऱ्याच ग्रुप्सना मी गाठत होती की ज्यांच्याकडनं काही चांगली इन्फॉर्मेशन आपल्या ग्रुपपर्यंत पोचू शकते. सो हाय सुधीर, मी तुम्हाला इन्व्हाइट पाठवलेला आहे. सो आजचा विषय आहे म्हणजे आपण जी सिरीज चालू करतो आहे ऑन्टरप्रेनरशिपची. तर आज आपल्याबरोबर सुधीर सर आहे, सुधीर ससाणे सर आहेत. ते आपल्याला एक वेगळ्या दृष्टिकोनाने भेटले होते काही महिन्याआधी. आपण जेव्हा रायडर्सचं एक डिस्कशन केलेलं तेव्हा आपण सुधीरना त्यांना भेटलो होतो त्यांच्या ग्रुपना आणि आपण त्यांच्या ॲडव्हेंचर स्टोरीज ऐकल्या होत्या. आज त्यांचा आपण एका वेगळ्या अँगलनी भेटणार आहोत आणि बघणार आहोत. आणि सुधीर, तुम्हाला मी ॲड केलेला आहे, इन्व्हाइट पाठवलेला आहे. सो होप तुम्हाला ते इन्व्हाइट मिळालं असेल टू गेट ॲडेड इन दिस. अँड सो या, ही इज देअर लाईव्ह आणि आय एम व्हेरी हॅपी कारण ऑन्टरप्रेनर्स मावळ जो आहे ते लीड करतात. तो खूप ऑन्टरप्रेनर्स ब्रिलियंट जे आता बरेच स्टार्टअप्स जे लोक चालू करतात. हाय सुधीर, हाय, हाव आर Hi, यू? I'm fine. आय एम सो हॅपी टू हॅव यू ऑन आम्ही मावळकर वन्स अगेन. कारण आपली स्टोरी तुमच्या ॲडव्हेंचर स्टोरीज थ्रू सुरू झाली होती, रायडर्स बरोबर, ग्रुप थ्रू स्टोरी चालू झाली होती, आपली ओळख तशी झाली होती. आणि मग बरोबर, जेव्हा मी तुमची बोलली तेव्हा मला कळलं की तुमच्यामध्ये एक जो ऑन्टरप्रेनर लपलेला आहे किंवा तुमचं तुमची एक ओळख वेगळ्या दृष्टिकोनानेही होऊ शकते असं जेव्हा मला कळलं तेव्हा आपलं परत डिस्कशन झालं. आणि बरोबर, मध्यंतरी एक तुम्ही छान एक इनोव्हेशन केलं होतं, स्मार्ट फॅन चं जे कंट्रोलचं तुम्ही केलं होतं आणि आपल्या त्याच्यावरनं गप्पा झाल्या. सो बरोबर. सिम्प्लेक्स जे तुमचं टेक्नॉलॉजी आहे, जे तुमचे स्टार्टअप आहे, तर बऱ्याच काही गोष्टी आहेत जे तुमच्याकडनं मला जाणून घ्यायच्या आहेत. सो एक सेकंड, आय जस्ट सुधीर, आय हॅव लॉस्ट यू इन माय नेटवर्क. वन सेकंड, या, 1 minute. आय एम अगेन ॲडिंग हिम. सॉरी मिताली, मला हे माझ्यासाठी नवीन आहे एन्व्हायरमेंट. ऍक्च्युली मी ऍक्च्युली टेक्नॉलॉजी नेहमीप्रमाणे माझ्या रविवार असं होणं राईडसाठी इज ठेवलेला आहे. मोर, अ, ऍक्च्युली टेक्नॉलॉजी बद्दल बोलताना असं होणं इज मोर खरं वाटतं ते, त्याच्यामुळे इट इज गुड. बरोबर. आणि तू जसं सांगितलंस की आपलं ओळख रायडिंग रिलेटेड ऍक्टिव्हिटीमुळे झाली होती. मी आता जस्ट राईडच करत होतो मी आणि आता शेलच्या पेट्रोल पंपावर आहे. आणि वाव, खूप. मी 4:30 वाजेपर्यंत पोहोचू शकणार नव्हतो म्हणून मग मी हा मधला मार्ग निवडला की एका शेल पेट्रोल पंपावर थांबलो आणि तिथे कॉफी पीत म्हटलं आपण लाईव्ह जाऊया. आणि आपल्याला जास्त वेळ नाही घ्यायचा आहे लोकांचा विकेंडचा आणि त्यामुळे माझ्या मते आपण काय म्हणजे जे काही प्रश्न आहेत ते आणि त्याचे उत्तर आपण जे काही एक्साइटिंग आयडियाज आहेत त्या शेअर करूयात. सो बेसिकली मला तुझी ओळख तर लोकांना आहेच, तुझ्याबद्दल बरोबर, माहिती आहे. पण बरोबर. विचारायचं झालं तर हे ऑन्टरप्रेनर्स क्लब ऑफ मावळ जो आहे, तू जे चालू हो, केलंस, तर हे थोडक्यात तू आधी पहिलं सांगशील का की या क्लब तू चालू करण्याच्या पाठचं तुझं का रिझन होतं? आणि बरोबर, ऑन्टरप्रेनर्स हे जे आता सगळेच यंगस्टर्स ह्याच्याकडे जे बघतायत, स्टार्टअप्स कडे जे वळतायत, तर बरोबर, त्यांना एकत्र इन्स्पायर करण्यासाठी हा जो तुझा क्लब करण्याची जे आयडिया होती त्याबद्दल बरोबर. जरा थोडक्यात सांग. बरोबर. एंटरप्रेन्योर्स क्लब ऑफ मावळ हा क्लब जो आहे, माझ्या मते आपण हे आधीच क्लिअर करूया की आपण ही माइंडसेट असलेली पोरं म्हणून आपण हे मराठीमध्ये ठेवूयात. तर मी जेव्हा जर्मनीमध्ये शिकायला होतो त्यावेळेस आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये असा क्लब होता. माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव होतं युनिव्हर्सिटी ऑफ रॉस्टॉक, म्हणजे रॉस्टॉक शहरातली युनिव्हर्सिटी. तर एंटरप्रेन्योर्स क्लब ऑफ रॉस्टॉक तिथे होता आणि आयडिया ही होती की तुमची शिक्षण होता होता बाय द एंड ऑफ युअर एज्युकेशन, शिक्षण झाल्यानंतर तुम्ही लगेच ऑफिसच्या म्हणजे बॉसच्या चेअरमध्ये बसा आणि तुम्ही ओके. बिझनेसमॅन व्हा.
जनरली भारतामध्ये तसं वर्क होत नाही. भारतामध्ये असं म्हटलं जातं की नाही नाही 2 वर्ष जॉब कर आणि मग बघ कसं असतं मार्केट आणि मग तू व्यवसाय सुरू कर. तर Right. त्या धर्तीवर मला भारतामध्ये उद्योजकतेची मानसिकता आपल्या एरियामध्ये सुरुवातीला मावळामध्ये किंवा तळेगावमध्ये, मग मावळामध्ये आणि मग भारतामध्ये असं काही करता येईल का, माझा प्लॅन होता. भारतामध्ये काही करण्याचं म्हणजे फार लहान तोंडी मोठा घास झाला. मी म्हटलं त्या छोटी सुरुवात करूया आणि मावळामध्ये हे क्लब सुरू करूया. आमच्या क्लबच्या अंतर्गत असं असायचं जर्मनीमध्ये की महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक यशस्वी उद्योजक आम्ही बोलवायचो आणि मग सगळे विद्यार्थी ज्यांना व्यावसायिक व्हायचंय ते एकत्र यायचे आणि त्याची सक्सेस स्टोरी ऐकायचे. सक्सेस स्टोरी, फेल्युअर स्टोरी किंवा एकूणच जर्नी त्याचा. आणि मग ते प्रश्न विचारायचे त्यांना की माझं काय अडचणी आल्या व्यवसायामध्ये, कसं त्यातनं बाहेर पडलो. मग माझ्या जर काही बिझनेस कॉन्सेप्ट असतील तर त्याच्यावर एक्सपर्टचं ओपिनियन इमिजिएट मिळत होतं. अदरवाईज तुम्हाला मोठमोठे व्यावसायिक इझिली ऍक्सेसिबल नसतात. ऍक्सेसिबल असले तरी फार थोड्या वेळासाठी असतात आणि थोड्या वेळासाठी जरी असले तरी तुमच्या विषयावर बोलतील असं काही खात्री नाही याची. बरोबर. त्यामुळे मग असा क्लब आपल्या इथे चालू करावा असं वाटलं मला. मी प्रयत्नही केला, पण सुरुवातीला इंटरव्ह्यू, आता आपण जसं लाईव्ह इंटरव्ह्यू करतो तसं इंटरव्ह्यूचा प्रयत्न केला, ते झालं नाही. आणि कारण मला ऑफकोर्स हे तुझं कोर फील्ड आहे, मला हे नाही जमलं ते करायला त्यावेळेस. मग मी असं केलं की माझे जे व्यावसायिक मित्र होते त्यांचा इंटरव्ह्यू मी घ्यायला लागलो स्वतः जाऊन आणि मग त्याच्या पोस्ट करायला लागलो. सो एंटरप्रेन्योर्स क्लब ऑफ मावळ नावाचं फेसबुक पेज आहे. तर तिथे जर पाहिलं तुम्ही तर तिथे पोस्ट असतील काही यांच्या. उदाहरणार्थ त्यातली एक योगेश शिंदे नावाचा माझा मित्र आहे, जो की आता रिसेंटली शार्क टँक इंडियामध्ये येऊन गेलाय आणि त्याला काहीतरी 50 लाखाचं तिथे त्यांनी इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे, जो बांबू रिलेटेड प्रोडक्ट बनवतो. सो ओळखीचे म्हणजे काय म्हणतात त्याला, एंटरप्रेन्योर्स भारतामध्ये आहेत, इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स करतायत, त्यांचा जर्नी चालू आहे. फक्त हे कनेक्टेड नाहीयेत आणि ते करण्यासाठी मला वाटलं काहीतरी करायला हवं. ऍक्च्युली थँक्यू सो मच. कारण काय आहे, तुझ्यामुळे हे विषय मला कळला आणि मला असं वाटलं की तू दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावं. कारण काय होतं की ऑन्टरप्रेनर्स छोट्या छोट्या घरांमध्ये असतात, कधी कधी मोठ्या मोठ्या फॅमिलीमध्ये असतात, पण ते कसं असतं की ऑन्टरप्रेनर स्टार्टअप करणं ची जी चॅलेंजिंग धाडसी जर्नी असते त्याच्यात बरेच फेल्युअर्स असतात आणि मग ते फेल्युअर्सने घाबरून फॅमिलीचा सपोर्ट न मिळाल्यामुळे बरेच लोक ते मध्ये सोडून नॉर्मल लाईफकडे वळतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं काय होतं, इन्स्पिरेशन होऊन होऊन काही आपल्या इंडियात जे टॅलेंट आहे किंवा इंडियात जे आयडियाज आहेत त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म नक्कीच देण्याचे आपण एफर्ट्स करतो आहे. त्यामुळे तुला त्याचं जास्त क्रेडिट की तुला ही आयडिया डोक्यात आली. आणि जर्मनी मधनं तू शिकल्यामुळे ऑफकोर्स आपण जेव्हा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर शिकतो तेव्हा तिकडे आजूबाजूचे जे आयडियाज असतात, लोक असतात, त्यातनं आपण आपल्या लँडला किंवा आपल्या देशाला काय देऊ शकतो ते जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे हाच तुझा जी बेबी आयडिया ही खूप सुंदर आहे आणि आपण ज्या प्रकारे डेव्हलप करता येईल त्यावर नक्की पुढे याच्यावर विचार करूया. दुसरं मला तुम्ही विचारायचं होतं की जेव्हा आपलं बोलणं झालं होतं तेव्हा तू स्मार्ट फॅन रेग्युलेटर, म्हणजे आय डोंट नो इफ आय एम युझिंग द राईट, किंवा स्मार्ट फॅन, हा, सो त्याच्याबद्दल जेव्हा एक लेमन म्हणून जेव्हा वाचत होती बघायला, तर मला खूप इंटरेस्टिंग वाटला हा कॉन्सेप्ट की अरे बरोबर आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादं फॅन ऍडजस्ट करतो आणि बसतो आणि आपल्याला असं वाटतं अरे कमी पाहिजे होतं, जास्त पाहिजे होतं, आणि मग परत आपण उठलं जातो. तर हे जी तुझी कल्पना होती तिकडनं अशीच निर्माण झाली आहे का लेमन मधनं, की तुझी काही वेगळी आयडिया होती हे डेव्हलप करण्यामध्ये? असं होतं की म्हणजे मी आता एंटरप्रेन्योर्स क्लब ऑफ मावळ आणि माझं एंटरप्रेन्योरल जर्नी कनेक्ट करतो. तर जर्मनीमध्ये असताना सुद्धा माझा स्टार्टअप होता आणि त्याचं नाव होतं ऍक्टिव्ह इंटिग्रेशन मॅनेजमेंट, आणि तो माझ्या तिथल्या जर्मन मित्रांसोबत मी सुरू केला होता आणि तो काही कारणांनी फेल झाला. एंटरप्रेन्योर्स लाईफमध्ये फेल्युअर हे खूप जास्त असतं. म्हणजे 10 पैकी 8 वेळा तुमचं फेल होतं आणि कधीतरी एक सक्सेस होतं आणि तुम्हाला ते सतत काम करावं लागतं. भारतात आल्यानंतर मी जेव्हा एंटरप्रेन्योर्स क्लब ऑफ मावळ केला आणि लोकांना भेटलो त्याच्या वेळेस लक्षात असं आलं की हो, म्हणजे तुझा हेतू चांगला आहे आणि करायचंही चांगलं आहे, पण तूच स्वतः जर एंटरप्रेन्योर नसशील तर तुम्ही काय लोकांना मोटिवेट करणार आणि काय तुम्ही नेटवर्किंग मध्ये येणार. आणि मग मी स्वतः काही सुरुवातीला योगेश शिंदे म्हणजे बांबू इंडिया सोबत किंवा एंटरप्रेन्योर्स इतर लोकांसोबत काही काम करण्याचा प्रयत्न केला आणखीन म्हणजे अनुभव गोळा करण्यासाठी. आणि मग असं शोधता शोधता मला
सिमिलर माइंडसेटचे. म्हणजे मला लक्षात आलं की माझा फोर्टे आहे टेक्निकल गोष्टींमध्ये काम करणं. कारण तुम्ही 4 वर्ष एज्युकेशन घेतले, मग बाहेर देशात जाऊन शिकलेले आहात आणि मग येऊन तुम्ही नॉन टेक्निकल गोष्ट करणं म्हणजे मला तरी ते पटत नाही. माझ्या तत्वाला मॉरली ते बरोबर नाही वाटत. मग मला असा एक माणूस भेटला की अरे आपल्याला हे असं असं करायचे, करता येईल का कॉन्सेप्ट वाईज. आणि त्यांनी आर्थिक आणि टेक्निकल गायडन्स देण्याचं मान्य केलं आणि मग मी यामध्ये हात घातला. तर प्रोडक्टचं नाव आता यावरून मी आता शिफ्ट होतो की माझ्या स्टार्टअपचं नाव आहे सेन्सटेक सोल्युशन्स, मेकिंग सेन्स ऑफ टेक्नॉलॉजी. आणि त्याच्या अंडर जे पहिलं प्रोडक्ट डेव्हलप झालेलं आहे त्याचं नाव आहे ST स्मार्ट फॅन रेग्युलेटर, SREG स्मार्ट फॅन रेग्युलेटर. ज्याच्या आयडिया अशी आहे की तुम्हाला मोबाईल ऍप थ्रू तुमच्या घरातला एक्झिस्टिंग फॅन, घरातला जो जुना तुमचा फॅन आहे इंडक्शन मोटरवाला, तो तुम्हाला स्मार्ट बनवता येतो. तो तुम्हाला मोबाईल ऍपवरून कंट्रोल करता येतो. आणि बाजारात तुम्ही घ्यायला गेले तर हे फॅनची किंमत साधारण 5,000 रुपये असते. आणि मग ते पूर्ण तुमचं रेग्युलेटर आणि ते सगळं चेंज करतात. मुळामध्ये तो मोबाईल वरून नसून तो रिमोटवर असतो, आयर रिमोटवर असतो. तर तुम्हाला तर माहिती आहे की म्युझिक सिस्टीम, टीव्हीचा रिमोट, त्याच्यानंतर आता फॅनचा रिमोट, एसीचा रिमोट, या सगळ्यांमध्ये ते सगळे हरवाहरवी होते, मिक्सअप होतं, सेल एकाचे नाहीयेत असं होतं. त्याच्याऐवजी आजकाल मोबाईल हा तुमचा महत्वाच्या अवयवांपैकी एक अवयव झालाय. मोबाईल तुमच्यासोबत असतो, तुम्ही कुठेही जा. म्हणजे ऑफिसच्या टेबल पासून, तुमच्या मीटिंगच्या टेबल पासून ते टॉयलेटच्या टेबल याच्यापर्यंत, कमोड सीट पर्यंत सगळीकडे तो सोबत असतो. त्यामुळे मग तो ऍज अ रिमोट आपण वापरतो. याच्यामध्ये मोबाईल ऍप डेव्हलप केलेला आहे आणि त्याच्यातून आपण फॅनचा स्पीड कंट्रोल करू शकतो. हे करत असताना आपण विचारात घेतलेलं आहे की एक्झिस्टिंग जी सिस्टीम आहे, म्हणजे जो नॉबचा रेग्युलेटर आहे त्याला आपण डिस्टर्ब करत नाही. त्यांनीही आपण फॅनचा स्पीड कमी जास्त करू शकतो. उदाहरणार्थ काही लोकांचं असं म्हणणं असेल की बाबा हे काय आळशीपणाचं, मला नाही चालणार, मी हातानेच करेल. किंवा काही वयस्कर लोक असतील ज्यांना ते जमणार नाही करायला, फॅन मोबाईल ऍप वापरायला जमणार नाही, किचकट वाटेल. तर मग त्यांना अचानक बदल न वाटता त्यांना त्यांच्याही ती सिस्टीम राहते आणि प्लस मोबाईल ऍपही राहतं. असं ते बनवलेलं आहे. हे पहिलं प्रोडक्ट आहे या लाईनअप मध्ये. म्हणजे मी होम ऑटोमेशन मध्ये उतरलोय आणि त्याच्यामध्ये मग स्विचेस, त्याच्यानंतर बाकी इतर सगळे ऑटोमेशन जे काही असेल घरासाठीचं ते करण्याचा आमचा प्लॅन आहे. वाव. सो तुझी ही टीम जी आहे ती किती जणांची आहे? म्हणजे तुमचं हे जे तुम्ही डेव्हलप टिपिकल ऑन्टरप्रिनरचं जे लाईफ असतं ना सुरुवातीचं, त्याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे फार कमी असतात आणि पैसे नसले की तुमची टीम तुम्ही आणि तुमचे मित्र एवढीच असते. आणि सध्या मराठी मावळच्या शिवराळ भाषेत बोलायचं झालं तर एकटा बबन एकटा नडन या पद्धतीने एकटा मी सध्या करतोय हे सगळं. बरोबर. नाही, पण व्हॉट इज इम्पॉर्टंट जे तू एकदम महत्वाचं म्हणालास, जे 2 गोष्टी मला प्रकर्षाने आता बोलाव्याशा वाटतात, हायलाइट कराव्याशा वाटतात, की तू जे म्हणालास तसं प्रत्येक वेळेला सक्सेस मिळतं असं नसतं. जेव्हा बरोबर 1000 फेल्युअर्स येतात तेव्हा एक सक्सेस येतं. त्यामुळे ह्याच्यात एक तर पेशन्सची स्टोरी आहे पहिली तर. दुसरी स्टोरी अशी आहे ह्याच्यात खूप प्रॉमिनंटली की सपोर्ट. मग तो फ्रेंड्सचा असेल, फॅमिलीचा असेल, तो एक बाबा तुला एनकरेज करत राहणं. कारण ह्याच्यामध्ये रोजचं ते नसतं जसं बाकीची लोक ऑफिसला जातात की बाबा आज हे झालं, आज ते झालं, असं नसून कितीतरी महिने एखादी गोष्ट डेव्हलप करायला लागू शकते. हाही सपोर्ट असणं खूप महत्वाचं असतो. म्हणजे तो मला जास्त महत्वाचं वाटतं. मला ह्याच्यात अजून विचारायचं वाटतं या प्रोडक्ट बद्दल, की जेव्हा हे तू प्रोडक्ट लॉन्च केलंस आणि तुझ्या ओव्हरऑल लोकांना सांगितलंस अराउंड, त्यांचे रिॲक्शन काय होते? कारण मिक्स रिॲक्शन तुला मिळाले असतील त्याबद्दल. बरोबर. आता टिपिकल प्रोडक्ट डेव्हलपमेंट सायकल जी असते ना, त्याच्यामध्ये खरं तर समजलं जातं की तुमच्याकडे 9-10 इंजिनियरची टीम असेल आणि सफिशियंट अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल तर एक 10 महिने ते 12 महिन्यामध्ये तुमचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे प्रोडक्टचं. आता मी एकटाच होतो आणि माझा एक मित्र, आम्ही दोघं जण मिळून हे बनवत होतो. प्लस लॉकडाऊन आला, प्लस आमचे काही नवीनच सगळं असल्यामुळे काही फेल्युअर्स आले प्रोडक्टमध्ये. यामध्ये 2 वर्ष गेली मला ते प्रोडक्ट डेव्हलप करायला. हे बघा, कॉन्सेप्ट जी होती ना या प्रोजेक्टची, ही कॉन्सेप्ट मी पहिल्या 2-3 महिन्यामध्येच बनवली होती. म्हणजे जे की इंजिनियरची टिपिकल की प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट जे ज्याला म्हणतात, ते पहिले 2-3 महिन्यातच झालं होतं. पण मार्केट सेलेबल प्रोडक्ट जे की रिप्रोड्युसेबल आहे आणि त्याच्यात एरर्स कमी येतील आणि लोकांना वापरता येणार योग्य असावं, हे बनवायला खूप वेळ लागतो. प्रोडक्शनाइज करायला हे खूप वेळ लागतो. तर ते साधारण 2 वर्ष मला लागली. आणि 2 वर्ष एखाद्या गोष्टीवर मेहनत घेतल्यानंतर ते तुमचं आवडीचं बाळ असतं. आणि मग तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता तेव्हा मग कस्टमर तुम्हाला शिव्या देतात, अरे नाही हे तुमचं प्रोडक्ट एवढं खूप महाग आहे आणि माझा फॅन तर 1200 रुपयाचा आहे आणि तुम्ही 2500 रुपयाचं हे डिव्हाइस माझ्या गळ्यात मारताय वगैरे वगैरे. आणि मग तुम्हाला लक्षात येतं की कस्टमरचा व्ह्यू पॉईंट पूर्णपणे वेगळा आहे. तुम्ही ऍज अ इंजिनियर तुम्हाला वाटतं की अरे हो खूप भारी आहे, माझं टेक्निकली खूप भारी आहे, पण कस्टमर
इज गॉड आणि गॉड इज वरीड अबाउट मनी, नाही कस्टमर केसमध्ये. आणि मग त्यांना ते अफोर्डेबल कसं होईल ते बघावं लागतं आणि मग आम्हाला परत डिझाईन चेंजेस करावे लागले. सुरुवातीला आम्ही असं केलं की बाबा हे काय म्हणतात त्याला, एकदम हाय क्वालिटी प्रोडक्ट कसं होईल. बरोबर. एकच मिनिट हं. एकदम हाय क्वालिटी प्रोडक्ट. माझे रायडर मित्र आलेले ओके. हाय एव्हरीवन. त्या बाहेरच आहेत, ते जस्ट जॉईन झाले बहुतेक ते मला. ओके. तर कारण मी गाडी पळवून पुढे आलो की मला घरी पोहोचायचंय, पण ते मला जमलं नाही, मी इथपर्यंतच येऊ शकलो. राईट. सो असो तर आज तुझ्याशी बोलताना खूप मस्त वाटतंय, कारण आज बरोबर कॉफी शॉप मध्ये तुला गाठलं गेलंय आणि दोन हो तुझ्या आवडणाऱ्या गोष्टींच्या मध्ये तुला आज छान इंटरव्ह्यू द्यायला मिळतो. एक तर बरोबर रायडिंग जी तुझी पॅशन आहे, स्विमिंग ही तुझी पॅशन आहे आणि बरोबर त्याच्यामध्ये हे इनोव्हेशन, हे तर जे मस्त आज सँडविच मध्ये आज तुला छान आज तू बरोबर. आम्हाला कारण की मी आता राईडला मिळालं. जिथे गेलो होतो त्या वीर डॅमला गेलो होतो, तर तिथे मी स्विमिंग केलं, मग राईड करत ओके. परत आलो आणि आता इथे कॉफी पित मी इंटरव्ह्यू करतो. सो परफेक्ट डे आहे लाईक माझ्यासाठी. सस्टेनेबल संडे असं झालेलं आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. ओके. ओके. सो सो त्यामध्ये मग कस्टमरचे व्ह्यू पॉईंट तुम्हाला लक्षात येतात त्या की नुसतंच हायटेक करून उपयोग नाही, नुसतंच काय म्हणतात त्याला हायली रिलायबल करून उपयोग नाही, तर ते त्याचा कुठेतरी सुवर्ण मध्य गाठता आला पाहिजे की बाबा ते परवडलंही पाहिजे लोकांना आणि ते अत्यंत बकाल पण झालं नाही पाहिजे, ज्याला आपण म्हणू की बाबा ते वापरले आणि 8 दिवसामध्ये सगळं जळून गेलं, जसं की टिपिकल चायनीज प्रोडक्ट मध्ये होतं की एकदा तुम्ही विकत घेतलं की त्याची गॅरंटी संपली. म्हणजे तो हे प्रोडक्ट डेव्हलप करण्यामागे हेतू हाच होता, कारण की हे कॉमनली अवेलेबल प्रोडक्ट आहे किंवा मिळू शकतं मार्केटमध्ये. पण भारतामध्ये म्हणजे मेक इन इंडिया आणि आपल्याकडे तेवढं टेक्निकल एक्सपर्टीज आहे, तर आपण चांगल्या लेवलचे प्रोडक्ट बनवू शकतो. तर म्हणून ते बनवण्याचं आम्ही ठरवलं होतं की भले ते महाग मिळेल चायनीज प्रोडक्ट पेक्षा, पण ते भारतात बनवलेलं असेल आणि त्याची सर्व्हिस दिली जाईल जर काही अडचण आली तर. म्हणजे तुम्ही काढून फेकून द्या असं नाही, ज्याने की तुम्ही परत एकदा आणखीन एकदा इलेक्ट्रॉनिक वेस्ट आणि ते वाढवणं हा मुद्द्याकडे जाऊ आपण, पण तसं न करता सर्व्हिस तुम्हाला मिळेल आणि ते सगळं काय म्हणतात त्याला भारतात झालेलं असेल, डेव्हलपही मॅन्युफॅक्चरही आणि विकणंही सगळं. बेसिकली आय एम व्हेरी व्हेरी हॅपी अँड प्राऊड की एक तर जर्मनी रिटर्न टू आहेस. एक धाडसाचा डिसिजन तू काही वर्षांपूर्वी घेतलास की आपण रिटर्न यावं, काही तिकडे शिकलेलं आपण इथे वापरावं. दॅट इज ए. रिसेंटली तू गोष्टी डेव्हलप करतोस, दॅट इज टू. आणि थर्डली जी तू मिस्टेक्स करत असशील किंवा तुला वाटत असेल की अरे या गोष्टी मी केल्या दुसरीकडे रिपीट व्हावू नये, किंवा स्टार्टअप जे असतात त्यांनी काय चॅलेंजेस, त्याच्यासाठी तू हा क्लब चालू केलास. या तिन्हीच्या गोष्टी ज्या तू करतो आहेस, तर बरोबर त्याबद्दल आय एम म्हणजे एक आम्ही मावळकर म्हणून जे आपण आपला जो हा ग्रुप आहे त्याच्यातनं बरोबर. आपण जेवढे काही सिरीज ऑन्टरप्रेनरशिप वर घेता येतील, आय वुड लव्ह हो टू डू दॅट. कारण काही काही लोकांची मेहनती स्टोरीज हो इनोव्हेशन लोकांसमोर पोहोचतील आणि जेणेकरून काय होतं की एखादा माणूस जरी बघणारा इन्स्पायर होऊ शकला तरी बरोबर आपण कुठेतरी आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की अरे आपला कदाचित ह्याच माणसाला पोहोचण्याचा गोष्ट आपण ती करू शकलो. सो बरोबर ह्याबद्दलचा एक आनंद असतो. मला बरोबर एकच गोष्ट विचारायची आहे जी मी तुझ्याशी मागच्या वेळेस पण बोलताना की जनरली जेव्हा तू आता एखादं मार्केट प्राइस ठरवतोस किंवा जेव्हा तू म्हणतोस तसं काही वर्ष जातात, एखादी टू प्रो इकॉनॉमिक्स बदलतात, त्याच्यात गोष्टी बदलतात, तर बरोबर ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा एखादा माणूस स्टार्टअप करतो, म्हणजे आपण आम्ही मेक इन इंडिया आणि असं करतोय, तर हे खूप चॅलेंजिंग असतं आणि खूप सिम्पल नसतं आणि एस्पेशली फायनान्सेस हा खूप मोठा आस्पेक्ट आहे. कारण खूप वर्ष कोणालाही कुठची फॅमिली विदाऊट पैसे चालवू नाही शकत. तर ह्या बरोबर बाबतीत तू काय म्हणजे फायनान्स या विषयावर स्टार्टअपचा हा खूप हो महत्वाचं हो हो काय अँगल विचार करावा असं तुला वाटतं? बरोबर. खूप महत्वाचा मुद्दा तू मांडलास. आय वॉज लकी इनफ और फॉर्च्युनेट इनफ की माझं फायनान्शियल स्टेबल होतं घर. जर मला म्हणजे मला घराची चिंता नाही, राहतं घर आहे, गाडीची चिंता नाही, वडिलांचीच गाड्या वापरतोय मी आणि खाण्यापिण्याची चिंता नाहीये, म्हणून मी हा म्हणजे दिस इज लक्झरी फॉर मी टू बी ऑनेस्ट. फॉर काय म्हणतात त्याला, ज्याला कोणाला हे डेव्हलप करायचं त्यांच्यासाठी किंवा असं करायचंय. पण मी असे लोक पाहिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल म्हणजे प्रत्येकाने आयओटी बेस्ड किंवा टेक्नॉलॉजिकली स्टार्टअप करायला पाहिजे असं काही नाही. फॉर एक्झाम्पल लॉकडाऊनच्या बरोबर. पिरियडमध्ये किंवा त्याच्या आधीही केक शाळा म्हणून मी तुला जी यादी पाठवली एंटरप्रेन्योरशिप मध्ये, तर चाकणमधली एक आमच्या मित्राची बायको आहे नेहा मांडेकर म्हणून, तिने ती केक बनवते छान. म्हणजे हा तिचा हॉबी आहे जो टर्न इन टू एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे नुसता केक बनवून विकणं नाही, तर केक बनवण्याचे क्लासेस घेणं आणि त्याच्यासाठी लागणारं मटेरियल विकणं, असं ते डेव्हलप होत गेलेलं आहे. सो माझ्या पर्सनली बाबतीत जर बोलायचं झालं तर हो, मला फायनान्शियल हे होता,
काय म्हणतात फ्रीडम होतं की मला पाहिजे ते करायचं. पण तरी सुद्धा मला घरच्यांनी त्रास दिला व्यवस्थित, इन द सेन्स की अरे हे काय करतोय, की तू मल्टिपल म्हणजे पुण्यातल्या सीओईपी सारख्या कॉलेजमधून तू डिग्री घेतलेली आहेस, जर्मनीमध्ये तुला शिकून आणलेलं आहे, म्हणजे ते असंच म्हणत होते की जर्मनीतले पैसे वेस्ट गेले. अंटिल नाव जेव्हा माझ्याकडे आता काहीतरी दाखवायला आहे त्यांच्याकडे, सो ते तुम्हाला सहन करावं लागतं. म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर इन माइंड की बाबा मला हे करायचंच आहे, आणि नाहीतर मग ते टिकत नाही. राईट. सो बेसिकली आणि तेच मग म्हणजे मग अजून एक जर हा म्हणजे जर तुम्ही तुमच्या मनाशी क्लिअर असाल ना की हे करायचंच आहे, कम व्हॉट मे, तर मग तुम्ही त्यातनं तरून जाऊ शकता, त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. सो बेसिकली डिटर्मिनेशन आणि विल पॉवर. सो पेशन्स, बरोबर डिटर्मिनेशन, विल पॉवर खूप महत्वाचे बरोबर ऑन्टरप्रेनरशिपच्या क्वालिटीज आहेत. ते बरोबर प्रत्येकाला म्हणजे असल्या पाहिजेत. त्यामुळे बरोबर एखादी आयडिया युनिक असून फायदा नाही, पण त्याचं ती बरोबर आयडिया पुढे डेव्हलप करण्याची ताकद मनाची असणं जास्त महत्वाचं आहे. फायनान्स बरोबर हा आस्पेक्ट झालाच, पण जास्त करून एक बाबा डिटर्मिनेशन ठेवलं पाहिजे त्या बाबतीमध्ये. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे यामध्ये या मला प्रोसेसमध्ये मला टेम्पटेशन झालं नाही का, तर मी जर्मनीतून आल्यानंतर एक वर्षभर मी तोलानी मरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये एक पार्ट टाइम लेक्चरर म्हणून जॉब करत होतो. तिथे मला त्यांनी ओके. विचारलं पण होतं की तुम्ही परमनंट व्हाल का. पण मी विचारलं बरोबर. की नाही, मला बिझनेसमन जर व्हायचं असेल तर मग तुम्ही एकदम तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये जाता की महिन्याला 30-40 हजार येत आहेत, आणि मग कशाला चाललंय ते बरं चाललंय, कशाला उगाच कटकट करा. पण मग मी ते बाय बरोबर. चॉईस तो जॉब नाही स्वीकारला. म्हणजे त्याच्याबद्दल मला राईट. अजूनही माझे मित्र काही शिव्या देतात. पण की तुम्ही एकदा डिसिजन घेतला आहे ते करायचंय तर मग करायचंय. मग ते शिवाजी महाराजांच्या त्या युद्धातल्या स्टोरी सारखं की एकदा दोरखंड कापून टाकले की मग परत मागे जायचं नाही, मग तुम्हाला पुढेच जावं लागेल. म्हणून मग मी तो माझा बरोबर. कम्फर्ट झोन अवॉइड करण्यासाठी मी ते जॉब नाकारला. आणि मला त्यांनी बरोबर. सांगितलं होतं की हे तुम्हाला काय म्हणतात त्याला, मी टेम्पररी जॉब जास्त दिवस देऊ, पण ते वर्षभरात तोही बोंबलला, आणि मग ते सगळं दोलायमान झालं, आणि मग लोक नावं ठेवायला लागली की चांगलं मिळत होतं त्यावेळेस घेतलं नाही, आणि आता काय करत बसलाय, आणि एक्स वाय झेड. पण ते काय नावं बरोबर. ठेवायला, म्हणजे तुम्ही सक्सेसफुल झाले तरी सुद्धा नावं ठेवतील, फेल्युअर झाले तर ते काय हक्कानी नावं ठेवतील. सो तुम्हाला कारण जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष सक्सेस द्यायचं नाही. तीच लोक तुम्हाला डोक्यावर चढवून, अरे हा माझा मित्र, अरे हा माझा, ह्यानी हे केलंय, सो बरोबर त्यालाही जास्त एक हे होतं आणि नाही केलं त्यालाही. सो फायनली बरोबर लोक बोलतातच, पण शेवटी आपल्याला जे करायचंय ते डेडिकेशननी करणं खूप महत्वाचं आहे, आणि ते बरोबर पटवून देणं समाजाला की ते बरोबर व्यवस्थितच करतं. सो बरोबर मला बरोबर ह्याच्यात अजून इम्पॉर्टंट पॉईंट तुला असं विचारायचं की हे एक तुझं झालं जे तू ऑफकोर्स डेव्हलप करत राहशील. अजून हो. तुझ्या काय तुझ्या डेव्हलपमेंट्स आहेत तुझ्या मनामध्ये जे तू आता प्रोग्रेसमध्ये आहेस किंवा विचार करतो आहेस? बरोबर. माझा जर्मनीमध्ये अजून संपर्क आहे तिथे, कारण मी माझं मास्टर्स डिग्री झाल्यानंतर मी रिसर्च करत होतो ब्रेन सिग्नल सायन्समध्ये, आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा माझा काय म्हणतात आवडीचा विषय आहे. पण म्हणजे मी ब्रेन सिग्नल सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण मग भारतीय मार्केटसाठी ते खूप फास्ट होते गोष्ट, म्हणजे आय हेड ऑफिस टाइम होतं. पण मग मी आता माझ्या त्या तिथल्या प्रोफेसर्सशी संपर्कात आहे, आणि मग त्यांच्यासोबत आपल्याला काही करता येईल का इन कोलॅबोरेशन विथ द जर्मन कंपनी, कारण ते आता कंपनीत आहे, आणि त्या योगे इथे काही एम्प्लॉयमेंट जनरेट करता येईल का, त्या योगे काही बिझनेस इथे आणता येईल का, असा माझा प्रयत्न आहे. एकदम रिसेंट गोष्ट जर बोलायची झाली तर काल रात्री मला 1-2 वाजता मेसेज आला माझ्या बेंगलोर मधल्या एका मित्राचा की अरे असे एकदम हेल्दी असणारे आमचे मित्र 40-42 वर्षाचे हार्ट अटॅकनी गेले, आणि म्हणाले की त्यांना सगळं व्यवस्थित होतं पण का असं व्हावं. तर असं काही इन्स्ट्रुमेंट बनवता येईल का की त्यांचा कंटिन्युअस हार्ट रेट माणसाचा तो तसंही आता स्मार्ट वॉच आहे आणि त्याच्यावर तुम्ही हार्ट रेट मॉनिटर करता, तर त्या रिदम वरून तुम्हाला कळेल की बाबा समथिंग इज गोइंग रॉंग ऑर मे गो रॉंग. तर अशाही रिक्वायरमेंट यायला लागलेल्या आहेत आता. सो आणि मग बऱ्याचदा असं होतं की आयडिया सांगणारे खूप असतात, पैसा इन्व्हेस्ट करणारे कोणी बरोबर. नसतात. मग मी त्यांना बरोबर. असं म्हणतो की ठीक आहे तुमची आयडिया छान आहे, तुम्ही मला ईमेल पाठवा आणि तुम्ही मला सांगा की किती पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट करता, देन आय विल बी प्रिपेअर टू गिव्ह माय टाइम. खरं तर फुकट बरोबर. नाही, पण लेट्स से फुकट देतो, पण कारण लोक तिथंच बोंबलतात जेव्हा पैसे टाकायची वेळ येते तेव्हाच बोंबलतात. बरोबर. आहे म्हणजे असं बरोबर. म्हणजे मी कोणाला डिस्करेज करत नाही, कारण त्यातनं बरोबर. आपल्या ज्या मेन एखाद्या आयडिया. आयडियामध्ये पोटेन्शियल असतं, पण शेवटी त्याच्यात तेवढं त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. भले ते खूप नसेल तरी एक सपोर्ट असलेला ते तुम्हालाही पुढे बरं पडतं, बिकॉज इट बरोबर डझंट वेस्ट होत नाही माझ्या ह्याच्यातनं. बरोबर खूप महत्वाचे पॉइंट्स आय थिंक आपण कव्हर केले, पण ऑन्टरप्रेनरशिप हे खूप मोठं हो गोष्ट हो, आपण आहे. याच्यावर आणि सिरीजच अशी करूया. नाही की हा
मी म्हणतोय की एंटरप्रेन्योर्स क्लब ऑफ मावळचा मी काय म्हणतात ते पेज क्रिएट केलं होतं. मी फाउंडर आहे वगैरे असं म्हणणार नाही. मी ते पेज क्रिएट केलं होतं. तुमचा ग्रुप खूप छान आहे आणि तुमचं कनेक्शन खूप छान आहे अँड यू हॅव दॅट नॅक ऑफ काय म्हणतात हँडलिंग सोशल मीडिया. तर माझ्या मते आपण कोलॅबरेशन मध्ये असं एंटरप्रेन्योर्सच्या इंटरव्ह्यूची सिरीज आणूया. आय वुड लव्ह टू. आणि तू थँक्यू हे अनाऊन्स केलंस, कारण मला हेच तुला sorry. विचारायचं होतं की Sorry. साइन ऑफ मला हे खूप आवडेल की ह्याच्यातली जी सिरीजची काही नावं तू माझ्याशी जे शेअर केलेस त्यांच्याबद्दल मी वाचत होती. तर जेणेकरून आपल्या मावळमध्ये जी लोक आहेत, जी इतकी टॅलेंटेड आहेत, ब्रेनी आहेत, खूप गोष्टी फॅसिलिटीज कमी असल्यामुळे असेल, पण कितीतरी गोष्टी तिथे एक्सपोजर कमी असेल म्हणून असेल, पण खूप गोष्टी तिथे पोहोचण्याची गरज आहे. आणि बरोबर. बऱ्याच गोष्टी असं असतं की आपल्याला एखादं माहित असतं ही व्यक्ती जर्मनीत आहे, ही मुंबईत आहे, ही बाप्पा बँगलोरमध्ये आहे, तर लोकांना ही नेटवर्किंग कुठे करावं, कुठे सोर्सेस बरोबर. असतात, हळूहळू त्याच्यातनं सोर्सेस तयार होतात. आणि ह्याच्यातनं आपले जर एंटरप्रेन्योर्स मावळचे जर स्ट्रॉंग तयार झाले तर नथिंग लाईक इट. सो आय एम हॅपी की आपलं हे असोसिएशन होतंय. आणि म्हणजे आम्ही मावळकर थ्रू संडेज ना ऍटलीस्ट वन्स और ट्वाइस अ मंथ आपण असे सेशन्स घेऊया, जेणेकरून आपण त्यांना इंट्रोड्यूस करूया इथे. आणि मग आपण विल शेअर देअर कॉन्टॅक्ट नंबर. जसं आता हे झाल्यानंतर तू प्लीज तुझ्या कंपनीबद्दल आपल्या पेजवर टाक, तुझे काही कॉन्टॅक्ट नंबर्स टाक, ज्यांना काही कोणाच्या स्टार्टअप बद्दलचे क्वेश्चन्स असतील, चॅलेंजेस असतील, ते कॅन इझिली शेअर विथ यू. आणि डेफिनेटली ह्याचं नेटवर्किंग आपल्याला कसं स्ट्रॉंग करता येईल यावर आपण नक्की विचार करूया. नक्कीच नक्कीच चालेल. आणि म्हणजे ते माझा गुजराती व्यावसायिक मित्र आहे, तो म्हणतो मिल बाटके खाओ और वैकुंठ में जाओ असं तो म्हणतो नेहमीच. आणि मग ते लोक एकमेकांना सपोर्ट करतात. जर तुम्ही पाहिलं तर व्यावसायिक कम्युनिटी ती एकमेकांना खूप स्ट्रॉंगली सपोर्ट करते. तर तसं आपल्यालाही करता येईल. त्याच्यामध्ये काही म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्ही गुजरातीच असायला पाहिजे असं काही नाही. थोडंसं निस्वार्थी व्हावं लागेल, स्वार्थ थोडा बाजूला होऊन करावं लागेल आणि ते जमेल आपल्याला असं मला वाटतं. आय एम शुअर ते जमेल, कारण जिथे तुमच्यासारखी लोक एखाद्या सुंदर आयडियाज एवढ्या डेव्हलप करून मेहनतीने पुढे आणत असतील, तर आपल्याला फक्त सपोर्ट द्यायचा आहे. सपोर्ट हा खूप छोटी गोष्ट आहे जी आपण करू शकतो ऍटलीस्ट. तर मला ते द्यायला खूप आवडेल. आणि जे हे शो बघत असतील किंवा जे लाईव्ह आता बघू शकत नसतील, नंतर व्हिडिओज बघतील, त्यांनी प्लीज ह्या ग्रुपचा वर मेसेजेस करा, कॉन्टॅक्ट करा मला. तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर मला सांगा, आपण ते लाईव्ह शोज घेऊया. तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील तर सुधीर बरोबर मला काही कॉन्टॅक्ट तुम्हाला करून द्यायचा असेल तर लेट्स नेटवर्क, लेट्स मेक बेस्ट ऑफ दिस ग्रुप आणि लेट्स दिस एंटरप्रेन्योरशिप सिरीज बिगिन. आणि लेट्स ऑल slowly develop entrepreneurship in Mawar. So I look forward for this. Thank you so much, Sudhir, for your valuable time. न्यू इयरचं हे आमचं पहिलं लाईव्ह होतं, खूप व्हॅल्युएबल लाईव्ह होतं माझ्यासाठी. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. बाय.